बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायत अंतर्गत गावच्या विविध विकासासाठी जवळपास 22 कोटी रुपयाचा निधी या गावाला देण्यात आलाय. जिल्हा परिषद अंतर्गत असेल, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असेल, महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली या ग्रामपंचायतमध्ये जवळपास 22 कोटी रुपयाचे काम सध्या प्रगतीपथावर कागदपत्रे दाखवले गेलेत. मी ज्या ग्रामपंचायतच्या दारात उभी आहे त्याच ग्रामपंचायत ही जोड ग्रामपंचायत आहे. ती म्हणजे भाटसांगी गाव आणि औरंगपूर हे दोन गावं एकत्रित आहेत आणि या दोन्ही गावचा विद्यमान सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या आधिपत्याखाली या गावचा विकास कशा पद्धतीने झालाय मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी या भाटसांगी ग्रामपंचायतच्या दारामध्ये उभा आहे. जे की ग्रामपंचायतची दुर्दशा कशा पद्धतीने झाली आहे, त्याचबरोबर या गावचा विकास कसा झालाय हे तुम्हाला मी नक्की दाखवण्याचा या ठिकाणी पहिल्यांदा प्रयत्न करतो. हेच ते ग्रामपंचायत आहे, कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या दारामध्ये असं कमरेत काँग्रेस गवत या ठिकाणी उभा राहतंय. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून स्वच्छता नाही. या ठिकाणचा परिसर अगदी घाण झालेला आहे. या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जी काही ही तुम्हाला या ठिकाणची जी कृती दिसतीये ती अक्षरशः या दुर्गंधीमध्ये पडलेली पाहायला मिळते. जेणेकरून राज्याच्या देशाच्या एक अस्मितेचा प्रश्न होता तो या ग्रामपंचायत दारामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून या ग्रामपंचायतच्या दारामध्ये घाणच घाण आहे. विद्यमान सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर महत्वाचा शासनाचा असणारा ग्रामसेवक यांचं याकडं अक्षरशः दुर्लक्ष आहे. मात्र या गावाला 22 कोटी रुपयाचा निधी बीड जिल्ह्यातल्या पहिल्याच ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी पाहिलं जात आहे. खऱ्या अर्थानं माझ्याकडे पाहिलं गेलं तर या ठिकाणी काही सिमेंट रस्ते असतील, फ्लेवर ब्लॉक जी काही कामे झाली आहेत, त्याचबरोबर खडीकरण फांदण रस्ते, या ठिकाणचे रस्ते कोट्यावधीचे लाखो रुपयाचे रस्ते फक्त कागदपत्री आहेत अशी वरड सध्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ह्यातले काही कामं असतील मोठ्या प्रमाणावर जे काही झाले आहेत ते कागदपत्री झालेले आहेत. कुठलंही या ठिकाणी काम 100% झालेलं नाही. मात्र त्याचा निधी मात्र 100% उचलला गेलाय. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुमित्राताई पवार यांनी विशेष लक्ष या ग्रामपंचायतीकडे देणं गरजेचं आहे. जेणेकरून या ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. मात्र तो निधी कशा पद्धतीने या ठिकाणी त्याची व्यवस्थित वाट लावली गेली आहे हे पाहण्यासाठी आपल्यामार्फत जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद बीड असेल, त्याचबरोबर संबंधित यंत्रणेचे जे काही ठेकेदार असतील, त्याचबरोबर गुत्तेदार असतील, त्याचबरोबर इंजिनियर असतील, यांनी या गावामध्ये एक व्यापक बैठक घेणं गरजेचं आहे. जेणेकरून हा विकास खऱ्या अर्थानं लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी झालाय फक्त वैयक्तिक लाभ घेण्यासाठी झालाय या गावात आल्यानंतर नक्कीच शासन प्रशासनाला कळणार आहे. त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी कशा पद्धतीनं विकास झालाय, काय म्हणतात गावातील नागरिक, या आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू. भाटसांगवी या गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विकासात्मक कामे झालीत असं बोललं जात आहे. कागदपत्री मात्र अनेक कामे या गावात झालीत. जवळपास 22 कोटी रुपयाचे काम, 170 पेक्षा जास्त कामं या गावामध्ये झालेत. पण गावची दुरावस्था काय आहे, या गावामध्ये अंतर्गत जे काही रस्ते आहेत ते रस्ते कशा पद्धतीने झालेत मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करतो. माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हे ते भाटसांगी गाव आहे. या गावामध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी काही नळ योजना असेल, पाणी पुरवठा योजना जी दाखवली जाते ही अस्वच्छ आहे. या ठिकाणचा परिसर अगदी घाण आहे. मात्र याच घाणीमधनं काही लोकांना, इथल्या नागरिकांना पाणी प्यावं लागतंय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जी काय आपण ह्या रस्त्यावर जातोय तो रस्ता देखील ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्ता गावामध्ये तयार करण्यात आलाय. या रस्त्याची अवस्था देखील अशा पद्धतीने झाली कारण हे मागच्या काही दिवसामध्ये हा रस्ता देखील करण्यात आलेला आहे आणि याच रस्त्याची दुरावस्था अगदी बिकट झाली आहे. या ठिकाणी गावात नाली नाही, नालीचं व्यवस्थित पाण्याचं सांडपाण्याचं नियोजन नाही.
या ठिकाणी गावाला पिण्यासाठी पाणी नाही. त्याचबरोबर अशा पद्धतीनं नागरिकांना प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतोय. या ठिकाणी आता पाईपलाईन नळ योजना जी काही गावात केली गेली असेल त्या योजनेला बट्टाघोळ झालाय. पाणी गावात नाही, त्यामुळे लोकांचे हे ड्रम जे आहेत ते अशा पद्धतीनं मोकळे आहेत. गावाला मात्र कोट्यावधीची योजना दिली आहे, ती योजना अर्धवट तशीच पडलेली आहे. अनेक ठिकाणी पाहिलं तर दुसरे ड्रम जे आहेत पाण्याचे रिकामे आहेत. या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न नाही, तर या ठिकाणी नागरिकांच्या मूलभूत हक्क जे काय आहेत, पाणी, निवारा, रस्ते, यापासून सुद्धा भातसांगी गाव अगदी कोसदूर आहे. शासन प्रशासनाच्या नियोजनात लाखो रुपये या गावाला दिलेत, मात्र गावात प्रत्यक्षात काहीच झालं नाही अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर गावात आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.